नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज म्हणणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण कापूस पीक असो किंवा कोणतेही पीक असो, त्या पिकामध्ये लालसेपोटी आपण काय करत असतो की अतिरिक्त खताचा वापर, त्याचबरोबर अतिरिक्त टॉनिकचा वापर, अतिरिक्त पीजीआरचा वापर, अशा पद्धतीने आपण वापर करत असतो मित्रांनो। त्यामुळे आपल्याला त्यामध्ये नुकसानच होत असतं, त्यामध्ये फायदा कोणताही होत नाही मित्रांनो। आपण कापूस पिकामध्ये एखाद्या वेळेस कापूस पीक आपलं वाढत नाही, म्हणजे आपल्याला वाटतं की कापूस पीक हा 10 ते 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त वाढावा, यासाठी आपण काय केलं पाहिजे? यासाठी मित्रांनो आपण जास्तीत जास्त युरियाचा वापर करतो। त्यामध्ये आपला कापूस पीक हिरवा होण्यासाठी, त्याचबरोबर चांगली वाढ होण्यासाठी युरियाचा वापर करत असतो। मग मित्रांनो, हा युरिया जो आहे तर तो आपण किती प्रमाणात वापरला पाहिजे आणि त्याचं प्रमाण संतुलित नाही ठेवलं तर मग आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात, तर ते सुद्धा आपण जाणून घेऊ। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आपल्या कापूस पिकामध्ये असो किंवा कोणतेही पीक असो, पण मित्रांनो आपण सध्या आता कापूस पिकावर बोलणार आहे। कापूस पीक आपण सध्या मित्रांनो, कापूस पिकामध्ये आपण अतिरिक्त युरियाचा वापर जर केला तर त्यामध्ये जे कापूस आहे तर तो कापूस आपला जास्तीत जास्त वाढायला सुरुवात होते। पण मित्रांनो, त्यामध्ये नुकसान असं होतं की आपल्या कापूस पिकाच्या ज्या फळफांद्या आहे तर त्याचं अंतर त्यामध्ये वाढलं जातं। जी फांदी आपली जवळजवळ लागणार आहे तर ती फांदी आपल्याला त्यामध्ये अंतर जे आहे तर ते फांद्याचं वाढतं, परिणामी त्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये घट बघायला मिळते। त्यामुळे मित्रांनो, कधीही आपण कापूस पिकामध्ये युरियाचा वापर हा कधी कमी केला पाहिजे मित्रांनो। तो संतुलित केला तरीच आपलं फायदा त्यामध्ये दिसून येतो, नाहीतर मित्रांनो युरियाचा वापर आपण जास्त केला तर जे स्फुरद आणि पालाश आहे तर ते आपल्या पिकाला मिळण्यास त्यामध्ये कठीणाई येते। त्यामुळे आपण कापूस पिकामध्ये कधीही कोणतंही पीक असो, पण आपण कापूस पिकामध्ये बोलणार आहे। कापूस पिकामध्ये कधीही आपण नत्राचं जे प्रमाण आहे तर ते कधी कमी ठेवलं पाहिजे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला कापूस पिकामध्ये चांगली वाढ, फुटव्यांची संख्या त्यामध्ये जास्त होणार आहे। कारण मित्रांनो, आपण आमिषाला बळी पडतो आणि त्यामध्ये कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त नत्राचा वापर करतो। लवकर कशी कपाशी वाढेल यावर लक्ष देतो आणि कापूस पिकाची त्यामध्ये वाढ होते, पण त्यामध्ये आपल्या जे अंतर आहे दोन्ही फांद्याचं अंतर जे आहे तर ते अंतर वाढल्या जातं, परिणामी त्यामध्ये उत्पन्नामध्ये आपल्याला घट बघायला मिळते। त्यामुळे मित्रांनो, कधी युरियाचा वापर आपण कमी केला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण टॉनिकचा वापरसुद्धा आपण अतिरिक्त प्रमाणात वापर करतो। आपल्याला वाटतं की टॉनिकचं प्रमाण सांगितल्यापर्यंत आपण जास्त वापरलं तर त्यामध्ये आपल्याला जास्त फायदा होईल, असं नाही मित्रांनो। जे प्रमाण सांगितलं आहे तर तेच प्रमाण आपल्याला त्यामध्ये वापरायचं आहे। प्रमाण जास्त प्रमाणात जर झालं तर त्यामध्ये आपल्या पिकाचं नुकसानच त्यामध्ये होत असतं। त्यामुळे मित्रांनो, पिकाचं नुकसान होऊन द्यायचं नसेल तर आपल्याला जे तज्ज्ञ लोक किंवा दुकानदार जे प्रमाण सांगेल त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये औषधाचं प्रमाण किंवा टॉनिकचं प्रमाण वापरायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जे कीटकनाशक आहे, कीटकनाशकाचं प्रमाण समजा आपण इमामेक्टिन बेंझोएट आहे तर ते 10 ग्रॅमचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे, तर मित्रांनो ते 10 ग्रॅमच्या वर आपण 15 ग्रॅम, त्यामध्ये 20 ग्रॅम प्रमाण जे आहे तर ते वापरतो मित्रांनो। त्याने आपल्याला पिकाला काही एवढं परिणाम होत नाही, पण आपला त्यामध्ये खिशाला जे आहे तर ते झळ बसते, त्यामध्ये आपलं खर्च जो आहे तर तो वाढत असतो। कारण मित्रांनो, 10 ग्रॅम जरी टाकलं तरी त्यामध्ये आपल्या आळीला कंट्रोल होणार आहे, त्यामध्ये आपण 20 ग्रॅम टाकलं तरी आळीला कंट्रोल होणार आहे। मग मित्रांनो, आपण अतिरिक्त खर्च का करतो? त्यामुळे आपण अतिरिक्त खर्च न करता त्यामध्ये आपल्याला जे प्रमाण सांगितलेलं आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये औषधं वापरायचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, खताचा जो वापर आहे तर तो आपण कमीत कमी करून त्यामध्ये उत्पन्नामध्ये कशी भर होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कारण आता खताचे भाव जे आहे तर ते गगनाला भिडले आहे मित्रांनो। फक्त त्यामध्ये युरिया जो आहे तर तो 266 रुपयाला आहे। त्यामध्ये भारत सरकार बऱ्याच प्रमाणे आपल्याला त्यामध्ये सबसिडी काढून आपल्याला 266 रुपयाला मिळतो, पण मग त्यामध्ये आपण युरियाचा अतिवापर हा करणे गरजेचा नाही। कारण मित्रांनो, अतिवापर केला तर त्यामध्ये आपलंच नुकसान होतं। त्यामुळे इथून पुढे कधीही आपण आमिषाला बळी पडू नका। कापूस पिकाची चांगल्या पद्धतीने किंवा आपण त्यामध्ये लागवडीपासून किती दिवस झाले, आपल्या मागच्या वर्षीचा अंदाज घ्यायचा आणि किती प्रमाणामध्ये आपला कापूस पीक वाढतोय, सध्याच्या स्थितीला चांगल्या पद्धतीने कापूस पीक वाढतोय का, त्याच पद्धतीने आपल्याला त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे। कारण जर आपण बघितलं की एखाद्या शेतकऱ्याने लवकर कपाशी लावलेली असते किंवा एखाद्या शेतकऱ्याचं त्यामध्ये बेवड रान असतं, आपलं बेवड रान नसतं, तर मग मित्रांनो त्या शेतामध्ये जास्त प्रमाणात कापूस पीक हा वाढत असतो। कारण आपल्या
आपण जे नत्रस्फुरत पाला सुरुवातीला देतो तर तो डोस कमी मागे पुढे होतो. कधी आपल्या पिकाला ते डोस लागू व्हायला थोडा वेळ लागत असतो. त्यामध्ये आपण जे बेवड रान आहे तर त्यामध्ये नत्रस्फुरत पालाच मागच्या पिकाचा असतं, त्यामुळे लवकर त्या पिकाला लागू होतं आणि तो पीक जे आहे तर ते वाढायला लागतं. आणि मित्रांनो, कापूस पिकाचं त्यामध्ये आपल्याला चांगल्या जोमदार वाढीसाठी आपण कधी पीक चालू आहे त्या काळानुसार जर पीक वाढत नसेल तरच आपल्याला त्यामध्ये काही टॉनिक किंवा त्यामध्ये फवारण्या जे आहेत तर ते खत व्यवस्थापन त्यामध्ये करायचं आहे. अतिरिक्त खर्च जो आहे तर तो आपण टाळला म्हणजेच आपलं उत्पादन जे आहे तर ते वाढल्यासारखं आहे. म्हणून मित्रांनो, कधी शेतीमध्ये आपण प्रयोग स्वतः केले पाहिजे. त्यामुळेच आपण कोणत्याही लोकांना किंवा व्हिडिओला आमिषाला बळी पडू नका. आपल्या शेतीमध्ये काय चाललं त्यानुसार आपण शेती करायला हवी आहे. कारण मित्रांनो, यामध्ये खर्च खूप मोठा वाढलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, राहून गेलं सांगायचं की आपण खत जे आहे तर ते 50 किलो जरी टाकलं, त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे जीवाणू आहे तर ते आपल्या पिकाला खत लागू करण्यासाठी जे जीवाणू असतात तर त्या जीवाणूचा आपण जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. कारण रासायनिक खतं आल्यापासून त्यामध्ये जीवाणू जे आहे तर ते मृत पावत चाललेले आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला जीवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. जीवाणू खतं वापरताना मित्रांनो आपल्याला बाजारामध्ये बरेच आहे मित्रांनो, त्यामध्ये PSB, KMB, रायझोबियम, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मित्रांनो अशा बऱ्याच जे जैविक आपल्याला त्यामध्ये जीवाणू मिळतात. तर मित्रांनो, याचा जर वापर आपण शेतीमध्ये केला तर आपला खर्चसुद्धा त्यामध्ये कमी होतो आणि उत्पन्नामध्ये भर होते मित्रांनो. त्यामुळे आपण नक्कीच खताचा वापर कमी करून त्यामध्ये आपण जे बॅक्टेरिया आहे तर त्याचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या पिकाला सुद्धा सुरक्षा मिळेल, जमीनसुद्धा त्यामध्ये सुपीकता टिकून राहण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण अशा पद्धतीने नियोजन करा. मित्रांनो, काही कमेंट्स असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.